अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करा अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे। बदलापूरचं प्रकरण दाबण्यासाठी अक्षयला मारल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी। काय नेमकं तुम्हाला सध्याला पोलिसांनी सांगितलेलं आहे, काय बोलणार? काहीच बोलले नाही ते लोक। आज तुम्ही दुपारी भेटलेला होता त्याला, काय बोलला तो तुमच्याशी, काय बोलणं झालं? मम्मी मला कवा घेऊन जाता तुम्ही, मला चार्जशीट आले म्हणून सांगितलेत मला। मी बोलले वकिलांशी आपण मी बोलून घेते आणि तुला 1 महिन्यामध्ये बघूया काय बोलतोय तो वकीलवाला, बघूया नंतर तुला मी सोडवते। हा म्हणून बोलला। मी बोलले तुला काय पियाला देतात का रे? हा देतात बोलले। आणि मला बोलला मम्मी एवढा मोठा पेपर दिलेले, या पेपरमध्ये जरा वाचून बघ काय। मी बोलले बाबा मला डोळ्याला दिसत नाही अजिबात। असं आहे ना, आपण इथून फोन तिकडून फोन मध्ये तो आहे ना, दिसणार कसं? फोनवर बोलला मला। मी बोलले बाबा मला वाचता नाही येत, काय माहित कशाचं काय लिहिलं होतं त्याच्या खिशामध्ये ठेवलं होतं, पोरगा खिशामध्ये ठेवले। ते लोकांनीच लिहून ते मुद्दाम खिशामध्ये ठेवले असतील, म्हणजे यो पोरगा असा करून घेणार म्हणजे ते लोकांना कसं मारायचं आहे ना त्यांना, म्हणून त्याच्या खिशामध्ये ते पावती ठेवलं असेल की यो असा असा लिहून पोरगा गोळीने मारून घेतला म्हणून। हे लोक पोलीस लोक खोटं बोलतात। पोलीस लोकांना कोणतरी पैसे खाऊन मारलेत। शाळा प्रशासनावर आरोप आहे ना, 6 माणसं बाकी आहेत अजून तिथं, त्यांना शोधले नाही, मला पोरं मारून टाकलेत, त्याच्यावर सिद्ध झालं नाही अजून गुन्हा। रिपोर्ट पण केलंय पोराचं, तो ते पण दाखवलं नाही। त्यांना वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घेतले। सध्याला राहायला कुठे, काय करतो? स्टेशनमध्ये झोपतोय आम्ही। वाटलं चला तुम्हाला दाखवतो स्टेशन, कुठलं स्टेशनमध्ये कुठं कोपऱ्यात झोपतो आम्ही, कचऱ्यामध्ये। पोराला कवा 17 तारखेला नेलंय तेव्हापासून मी फरार आहे। आम्ही दोघांवर बायको काकी मेढ्यासमोर आम्ही आलो नाही अजून। माझं म्हणणं आहे माझा पोराचं नाही पाहिजे, आणि कोण आहेत ते त्यांच्यावर शिक्षावर पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का? घेणार नाही, शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे, तेव्हा मी एकदम बॉडी मी हातात घेणार, कारण नाही तर आमची जीव इथंच गेला चालेल। आम्हाला मारून टाकले तरी पण चालेल, बिंदास आम्हाला पण गोळ्या टाकून द्या, आम्ही पण मारायला तयार आहे। आमचं आता पोराच्या मुलाचं आशावरच बसलेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।